शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। भाजप पक्षाने माझ्यावर टाकलेली प्रदेश महामंत्री पदाची जबाबदारी संपत आली आहे। पक्ष पुन्हा ही जबाबदारी देईल की नाही माहित नाही, मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर आगामी काळात पक्ष मोठी जबाबदारी टाकणार असल्याचे सुतोवाच भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी व्यक्त केला। गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी बटेंगे तो कटेंगे या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणानंतर राज्यातील वातावरण पार बदलून गेले होते। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांत लाडक्या बहिणीमुळे महायुतीला कौल मिळाला, पण त्यांची परिणती आगामी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेत उमटल्याचे दिसून येत आहे। मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल प्रभाग रचनेत जुन्या प्रभागाची पूर्णरत मोडतोड करत भाईचा वॉर्ड एक गठ्ठा करण्यात आल्याचे दिसते। त्यामुळे या भागात दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून येणे जवळपास अशक्य। एकूणच अपना इलाका अपना राजा अशा पद्धतीने प्रभाग 4 मधील निवडणूक होईल असे चित्र दिसत आहे। शहराच्या हद्दीत सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत जड व हलकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। फक्त रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच अत्यावश्यक वस्तूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची अधिसूचना जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जाहीर केली आहे। या अधिसूचनेमुळे आता दुपारी शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे। नीलक्रांती चौकाजवळील हनुमान पान शॉपवर रात्री हिंसक हल्ल्याची घटना घडली आहे। दुचाकी आडवी लावण्याच्या किरकोळ वादातून ऋतिक साळवे व त्यांच्या साथीदारांनी अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली। चेतनवर हल्ला होऊन तो बेशुद्ध पडला असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून तिघे पसार आहेत। वंचितांच्या आयुष्यात कायद्यामुळे सकारात्मक बदल घडतो, त्यांना त्यांचा हक्क प्रगतीच्या समान संधी मिळाव्यात। वास्तवात अन्न, वस्त्र व निवारा इतक्याच मूलभूत मानवी गरजा नसतात, तर माणसाला प्रेम, माया आणि समाजाच्या कुटुंबाच्या पाठिंब्याचीही गरज असते, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।